करवीर तालुक्यातील भोगावती महाविद्यालयासमोर एक अपघात घडला। या अपघातामध्ये कुरुकले येथील प्रज्ञा कांबळेचा हकनाक बळी गेला। त्यातच कारणीभूत असलेले आरोपी हे मोकाट सुटलेले आहेत। त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही मोर्चेकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया। नेमका हा मोर्चा का काढण्यात आलाय, काय झाले नेमकं प्रज्ञा कांबळेच्या तपासामध्ये? प्रज्ञा कांबळे या मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे असं दाखवलेलं आहे। तो ऍक्सिडेंट नसून तो खूनच आहे, कारण आजपर्यंत आमच्या मुलीचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्या तपास कामी पोलिसांनी योग्य तो निर्णय घेतलेला नाही। पोलिसांनी योग्य त्या प्रकारे चौकशी केलेली नाही। पोलीस प्रशासनाने यात निष्काळजीपणा दाखवलेला आहे आणि म्हणून आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आणि तरी सुद्धा आम्हाला त्यांनी दाद दिलेली नाही। आणि म्हणून प्रशासनाला जागा करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी, शासनाला जागा करण्यासाठी आमच्या प्रज्ञा कांबळेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। नक्कीच प्रज्ञा कांबळेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा मोर्चा करण्यात आले। माझ्यासोबत वंचितचे संजय विद्रे आहेत। जे प्रज्ञा कांबळेला जे जाणून बुजून मारलं गेलं, ते मुलगीला 3 ते 4 वेळा त्यांनी गाडी त्या कॉलेजपर्यंत जाऊन येऊन बरोबर प्रज्ञा कांबळे कुठे थांबलेले आहे ते बघून बरोबर त्या मुलगीला बरोबर गाडी खाली घालून बरोबर सापडल्या काय बघून मग त्याला 100 परपट दिलेले आहे। तेच आम्ही पोलीस प्रशासनाला सांगत आहे की हे जाणून बुजून केलेलं आहे। त्या पद्धतीने त्या अंगाला तुम्ही चौकशी करा, तरी त्यांनी काय ते दिसत नाही, काय होत नाही असं ते त्याचं चालू आहे। तर आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तो त्या अंगाने गुन्हा दाखल करण्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करावं, अन्यथा आम्ही मोर्चा करणार म्हणून सांगते। त्यामुळे आम्ही मोर्चा काढत आहे। झाले तुमच्या तपास पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? काय समाधानी नाही आहात? आतापर्यंत काय झालं? काहीच झालं काय म्हणणं आहे तुमचं? आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। तपासात कोण तुमच्यावरती दबाव आणते का? तपासाचा दबाव पोलीस हे ते नंतर काय म्हणतात? काय करता आम्ही तपास करायला लागलोय असं म्हणून सांगायला लागलो। आता काय मागणी? आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही, हे जागेवरून हलणार नाही। महेश, माझं नाव तुकाराम कांबळे, मी प्रज्ञाचा मामा। प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला, म्हणजे तिथपासूनच संशय होता। आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय। समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात। जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ऍक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे। आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला 1 महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे। आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला दिलेलं आहे तर पुढे आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार। न्याय म्हणजे काय, नेमकं काय मागायचं? आरोपी कडक शासन झालं पाहिजे। गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावले पाहिजेत। या देशातील मुलींनी कॉलेज करायची का नाही? जर कॉलेजवरती जर शिस्त नसेल, आरोपी असे जर कॉलेजवरती ऍक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही, तर मुलींनी सावित्रीच्या लेकीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम अवस्थेमध्ये आहे। आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात। वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत। तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं, एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्ट मध्ये जर हे अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे। या 3 महिन्याच्या काळात तुम्हाला धमकीचे फोन नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आले?
आरोपींच्या कुटुंबियांकडून नातेवाईकांना धमकी आलेली. तुम्हाला दाखवतो वगैरे. अॅट्रॉसिटी खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती, आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती. आणि तिनं भीती अशी सांगितली की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिने सांगितलेलं होतं आणि तेच त्या मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे. या 3 महिन्याच्या काळात कॉलेज प्रशासन तिचा प्रकार जे आहे आम्हाला बरेच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे, साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे असं आम्हाला वाटतं. ह्या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, 302 कलम लागलंच पाहिजे आणि अॅट्रॉसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे.